नमस्कार. मी बनवणार इथं मस्तपैकी अशी सोनपापडी. तर त्यासाठी साहित्य बघा, मी इथं ना 1 वाटी मैदा घेतलेला आहे. जास्त भरपूर नाही, आपल्याला थोडीशी बनवायची आहे. तर बघा, 1 वाटी इथं मी मैदा घेतलेला आहे आणि अर्धीच्या थोडंसं वर वाटी मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. आता याला आहे ना गॅस पेटवून कढई ठेवलेली. याला आहे ना आपल्याला चांगलं मस्त असं भाजून घ्यायचं आहे लालसरपर्यंत. कच्चं अजिबात राहू द्यायचं नाही, नाहीतर आपली सोनपापडी बनणार नाही, जमणार नाही. तर मी इथं आहे ना 2 चम्मच तूप टाकलेलं आहे, छोटं पोहे खायचे चम्मच. आणि आता मैदा आणि बेसनचं पीठ याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. तर मस्तपैकी असं आहे ना याला असं भाजतच राहायचं आहे. पहिले आहे ना कमी आच राहू द्यायची, कमी आचवरच आपल्याला याला भाजायचं आहे. नाहीतर जर जळून जाईल तर आपली सोनपापडी पण थोडीशी अशी ब्लॅक ब्लॅक दिसेल, कलर छान येणार नाही. त्यासाठी आपल्याला आहे ना कमी आचवरच याला मस्तपैकी असं भाजून घ्यायचं आहे. तर आम्ही काय करायचो, असं काय पाहुणे पै आले काय आले ना, तर सोनपापडीचा डब्बा मागवायचो किंवा काय कार्यक्रम वगैरे राहिला, सोनपापडीचे डबे मागवायचो आम्ही. पण आता चला म्हटलं आता बनवून बघते, मी पण ट्राय करते, म्हणून थोडीशीच बनवणार आहे पहिल्यांदा, नंतर मग जास्त बनवणार आहे मी. तर बघा इथे ना असं लाल झारपर्यंत मस्तपैकी पीठ मी इथं भाजून घेतलेलं आहे. अंश स्वयंपाक करते तिकडं, आवाज येतो आहे बघा तुम्हाला, तांदूळ वगैरे धुवायचा. तर बघा मस्तपैकी मी इथं भाजून घेतलेलं आहे. आता आपल्याला आहे ना एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. याला असं लालसरपणे भाजायचं आहे बघा. आता आपल्याला याला एका ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. छान मस्त असं भाजून झालेलं बघा, तुम्हाला दाखवते मी जवळून. तर आता इथे आहे ना एक प्लेट घेतली, त्याच्यामध्ये काढून घेते मी. पूर्ण पीठ आता मी भाजलेलं मस्त लालसर भाजून घेतलेले आणि बघा असं काढून घेतलं आहे मी. आता गार होण्यासाठी याला राहू देते. आता आपल्याला इथे ना पाक बनवून घ्यायचा आहे. ज्या वाटीने पीठ घेतं ना तेवढी वाटीभर साखर घ्यायची आहे आपल्याला. हे बघा, 1 वाटी मैद्याचे 1 वाटी साखर आणि बेसन पीठ जेवढं होतं तेवढी परत अजून साखर घेतली आणि तेवढंच पाणी पण आपल्याला घ्यायचं आहे बघा. 1 वाटी अजून थोडंसं टाकते. परफेक्ट माप असतं हे, ह्याच्याने आपली सोनपापडी अजिबात बिघडणार नाही. तर बघा मी आता गॅसवर ठेवते. याला पहिले थोडंसं आहे ना आच जास्त राहू द्यायची, नंतर कमी करून द्यायची. कमी आचवरच आपल्याला पाक घ्यायचा आहे हा. आपला पाक आता इथं तयार होतोय. आता इथं अर्धा पाक तयार होण्यात आला आहे आपला. थोडं फुटायनं उकडतंय, जास्त घाबरायचं अजिबात नाही. पाक मस्त तयार होतो आपला इथं. आता बघा असं फोडं फुटायला लागले की म्हणजे आपला पाक तयार होण्यात. हे आता हे बघा मस्तपैकी घरच्या घरी सोनपापडी तुम्ही बघू शकता. किती आपला पाक मस्तपैकी उकडतोय बघा. आता आहे ना मी चायटीने दाखवते तुम्हाला. एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि बघायचं आपला पाक तयार झाला की नाही. अजून तयार झालेला नाही, पाक आपला भरपूर असा कच्चा आहे. आता तोपर्यंत पाक होतो तोपर्यंत आपल्याला हे पीठ असं परातीमध्ये पसरून द्यायचे आणि गाळून घ्यायचे. गिठोडी वगैरे राहते ना भाजल्यामध्ये. तर मी चाळण घेतले, त्याच्याने आपलं पीठ असं सगळीकडे पसरून द्यायचं आहे. हे बघा सगळी परातमध्ये आता हे पीठ मी असं पसरून देणार आहे. सगळीकडे असं हे पीठ असं पसरून दिलेलं आहे. आता चला बघूया आपला पाक झालेला आहे का नाही.
पूर्ण परातीमध्ये असं पीठ पसरून दिलेलं आहे. याच्याने काय होतं ना, गिठोडी वगैरे राहते ना, ते निघून जातं. बघा आता आपला पाक झालेला आहे का, बघूया. पाक आता इथं होण्यातच आहे बघा. कलर थोडासा चेंज होतोय. बघूया आपण आता वाटीमध्ये थोडंसं टाकून. बघा आता खरा पाक आपला झालेला आहे इथं. हे बघा अशी गोळी झाली की म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे. हे बघा अशी गोळी बनायला पाहिजे. हे बघा तुम्हाला दाखवते मी. आता आहे ना, नॉनस्टिकचा तवा असेल तुमच्याकडे तो घ्यायचा, नाहीतर मग एक ताट वगैरे घ्यायचं, त्याच्यामध्ये सिलिकॉन पेपर असेल तो अंथरून घ्यायचा, म्हणजे खाली चिपकणार नाही. आणि नाहीच असेल नॉनस्टिकचा तवा किंवा सिलिकॉन पेपर, तर तुम्ही ताटामध्ये किंवा परातीमध्ये भरपूर जास्त तूप लावायचं आणि मग टाकायचं. आता मी तर तव्यावरच तूप टाकून घेते आणि लावून घेते. तव्यावर तूप टाकून घेतलेलं आणि सगळीकडे असं पसरून द्यायचं आहे त्याला. आता पाक आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. आणि याला पटकन आता असं गोळा करायचा आहे याचा. घाईघाईमध्ये बघा मी पातेली तशीच ठेवून दिली. दंडा दिसतोय तो मध्ये. मला ध्यानच राहिले नाही, त्याच्याला आता उचलून घेते. हे बघा असं गोळा करून घ्यायचं आहे. असं आपल्याला मस्तपैकी गोळा करून घ्यायचं आहे. जसं जसं गार होईल तसं तसं असा गोळा होईल. हे बघा मस्तपैकी असा आपला इथं आता गोळा तयार होण्यात आहे. आता मस्त गोळा तयार होऊन गेलेला आहे बघा. पूर्णपणे त्याला असं जवळ जवळ करायचं आहे. हे बघा असा गोळा होईपर्यंत आहे ना, आपल्याला गोळाच करायचा आहे त्याला. हे बघा आता मस्त गोळा तयार झालेला आहे. पटकन याला आता हातावर असं फिरवून घ्यायचं आहे थोडं. नंतर असं लांब लांब गोल करायचं आहे. थोडं तूप लावून घ्यायचं आहे हाताला. हे बघा आता याला असं गोल गोल करून आपल्याला पिठामध्ये टाकायचं आहे. हे बघा आता जे काही परातीमध्ये आपण पीठ पसरवलं आहे ना, त्याच्यामध्ये याला टाकायचं आहे आपण. हे बघा आणि याच्यामध्ये असं पीठ हे करायचं आहे. जसं जसं ते मोकळं मोकळं होईल ना, तसं तसं पीठ घालायचं आहे. तुटू नाही द्यायचं आहे त्याला. असं एकमेकांमध्ये हे करायचं आहे. हे बघा अशा प्रकारे हे असं जोपर्यंत मोकळं मोकळं होत नाही तोपर्यंत करत राहायचं आहे.
बघा आपली सोनपापडी बनायला आता इथं तयारी होते. हे बघा असं मस्तपैकी मोकळं मोकळं होतं. असं त्याला फिरवतच राहायचं आहे बघा. पीठ टाकायचं आहे त्याच्यावर. हे बघा असं. जेवढी आपण त्याला मोकळी केली ना तेवढी अशी मऊसूत येते आणि मस्त बारीक येते. हे बघा. आता तुम्ही कोणतीही एक वाटी छोटी मोठी घेऊ शकता. खाली मस्त बदाम पिस्ता टाकून घ्यायचा. बदाम पिस्ताचे तुकडे करून टाकून घ्यायचे. झाली आपली इथं सोनपापडी तयार. तुम्हाला दाखवते. बाजारात आणण्यापेक्षा घरच्या घरी खूप सारी, बाजारात कशा छोट्या छोट्या असतात, घरी आपण थोड्या मोठ्या मोठ्या बनवतो. हे बघा. असं दाबून घ्यायचे.
अशा प्रकारे सर्व सोनपापड्या मी इथं करून घेतलेला आहे. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. घरच्या घरी खूप छान मस्त सोनपापडी बनवून आपली इथं तयार झालेली आहे. खूप छान आणि खूप टेस्टी. तुम्हाला जवळून दाखवते मी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चला तर दुसऱ्या प्लेटमध्ये टाकून घेते. हे बघा. चला तर वाट कोणाची बघता पटापट लाईक कमेंट करा. आजपुरता हा एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. असंच वारंवार सपोर्ट करत राहा.